इष्टा ईच्या खाली आघात, इष्टान भोगांनी वो देवा दास्यन्ते स्यच्या खाली आघात, दास्यन्ते यज्ञ भाविताः याच्या खाली आघात, तैर्दत्तान प्रदायैभ्यो तैर्दत्तान दच्या खाली आघात, न च्या खाली आघात, प्रदायैभ्यो यो भुंक्ते भूच्या खाली आघात, यो भुंक्ते स्तेन एव सहा. पुन्हा एकदा बघा, इष्टान भोगांनी ईच्या खाली आघात, दास्यन्ते सियच्या खाली आघात, यज्ञ भाविताः यच्या खाली आघात, तैर्दत्तान प्रदायैभ्यो दच्या खाली आघात, न च्या खाली आघात, यो भुंक्ते भूच्या खाली आघात, स्तेन एव सहा. श्लोक बघा, इष्टान भोगान्नि वो देवा, इष्टान भोगान्नि वो देवा दास्यन्ते यज्ञ भाविताः, दास्यन्ते यज्ञ भाविताः, इष्टान भोगान्नि वो देवा दास्यन्ते यज्ञ भाविताः, तैर्दत्तान प्रदायैभ्यो तैर्दत्तान प्रदायैभ्यो यो भुंक्ते स्तेन एव सहा, यो भुंक्ते स्तेन एव सहा, तैर्दत्तान प्रदायैभ्यो यो भुंक्ते स्तेन एव सहा, इष्टान भोगान्नि वो देवा दास्यन्ते यज्ञ भाविताः, तैर्दत्तान प्रदायैभ्यो यो भुंक्ते स्तेन एव सहा. गीताई बघा, यज्ञतुष्ट तुम्हा देव भोग देतील वांछित, त्याचे त्यास न देता जो खायतो एक चोरची. आता आपण अन्वयार्थ बघतोय. मागच्या श्लोकामध्ये भगवंत असं म्हणतात की तुम्ही काय करा, तुम्ही त्या यज्ञाने जो स्वधर्म पालन सांगितलं किंवा जो धर्म यज्ञ आपण स्वकर्तव्याच्या संदर्भात बघितलं की स्वकर्तव्य पालन करा, म्हणजेच काय करा, तुम्ही त्या यज्ञाने देवांची पुष्टी करा आणि मग ते देव तुम्हाला पुष्ट कर म्हणजे तुम्हाला संतुष्ट करतील. अशा प्रकारे एकमेका परस्परम भावयंत एकमेकाची उन्नती करत तुम्ही आपलं कल्याण प्राप्त करून घ्या की तुम्ही कल्याणाला प्राप्त व्हाल अशा अर्थाने. आता इथे भगवंत असं म्हणतायत, यज्ञ भाविताः देवा वहा इष्टान भोगांनी दास्यन्ते, म्हणजे यज्ञ भाविताः यज्ञानी तृप्त झालेले, परस्परांना कसं करा, परस्परांची पुष्टी करा. मग आता देव काय करतील तर यज्ञ भाविताः देवाः म्हणजे हे यज्ञाने तृप्त झालेले संतुष्ट झालेले देव, वहा इष्टान भोगान म्हणजे तुम्हाला तुमचे इष्ट भोग देतील. यज्ञाने संतुष्ट झालेले देव, तृप्त झालेले देव तुम्हाला इष्ट भोग देतील. तैहि दत्तान यहा एभ्या अप्रदाय भुंक्ते सहास्तेन एव सहा. अशा प्रकारे एकमेकांना संतुष्ट करा. पण ज्यांनी तैहि दत्तान एभ्या, परंतु जे देवांनी दिलेल्या भोगांना जो एभ्या अप्रदाय, अप्रदाय म्हणजे काय की त्यांना अर्पण न करता, देवांनी आपल्याला दिलेले त्याचे त्यांना अर्पण न करता जो स्वतः अप्रदाय भुंक्ते, जो त्यांना अर्पण न करता स्वतःच उपभोगतो, सहास्तेन एव सहा, तो खरोखरच चोर आहे. म्हणजे यज्ञाने संतुष्ट झालेले देव काय करतील, तुम्ही न मागताच तुम्हाला काय देतील, इष्टभोग देतील. आणि मग त्या देवांनी अशा रीतीने त्या देवांनी दिलेले भोग त्यांना अर्पण न करता जो स्वतःच उपभोगतो, म्हणजे थोडक्यात काय अप्पलपोटेपणा करतो, सगळं काही आपल्यासाठीच, अशा अर्थाने की तो स्वतःच भोगतो, त्याला इथं स्तेन चोर असं म्हटलेलं आहे. यज्ञ भाविताः देवाः ही काय आहे की याच्यातनं आपली कर्म जी करताय तुम्ही ती ईश्वरार्पण बुद्धीने करा.
तुमची भूमिका ही अशी असली पाहिजे की जे जे मी प्राप्त माझ्या वाट्याला आलेलं कर्तव्य आहे ती मी ईश्वरार्पण भूमिकेतनं हे भगवंतालाच अर्पण करायचं, कारण ती माझ्याकडनं भगवंतानी करवून घेतली. हे मी करतो नाहीये, हे भगवंत माझ्याकडून करवून घेतात. अशा प्रकारे तुम्ही जर कर्म केलं तर प्रत्येक, आपण बघितलं कर्माचा कायदा बघितलाय ना, की कर्म केल्यानंतर त्याचं फळ हे मिळतच. मग इथे भगवंत असं म्हणतात की ते कर्माचं फळ जे आहे ते कसं असेल, ती इष्ट भोग तुम्हाला मिळेल. इच्छित भोग नाही, तुम्हाला जे हवं ते नाही, जे तुमच्यासाठी योग्य आहे ते फळ तुम्हाला मिळेल. कधी मिळेल? जेव्हा तुम्ही अशा प्रकारे यज्ञ कराल. त्या यज्ञानं संतुष्ट झालेले देव तुम्हाला ते इष्टभोग देतील, आणि त्या म्हणजेच थोडक्यामध्ये काय आहे, आणि ते भोग त्या देवाला अर्पण न करता, म्हणजेच कृतज्ञता भाव न ठेवता फक्त स्वतःसाठी सगळं वापरेल तो चोर. महत्वाचं ते आहे की कुठलंही कर्म करताना काय गोष्टी महत्वाच्या असतात? प्रयत्न करावेच लागतात. फक्त ते प्रयत्न योग्य दिशेने होतात की नाही, योग्य काळात होतात की नाही, याच्याबरोबर महत्वाचं काय आहे तर दैव सुद्धा महत्वाचं आहे. याच्यामध्ये आपण म्हणतो जेव्हा आपण प्रयत्न केल्यानंतर त्याचं क्रेडिट जर तुम्ही तुमच्याकडे घ्यायला लागलात तर ते चुकीचं आहे. दैव महत्वाचं आहे, म्हणजे देवच माझ्याकडून करवून घेतो हा भाव असला पाहिजे. त्याच्या कृपेमुळेच मला या कर्माचं यश मिळालेलं आहे. यश मिळणार, जे काय कर्म करू त्याचं फळ मिळणार हे आपल्याला माहितीच आहे. पण हेच कर्माचं रहस्य आहे की जेव्हा आपण कर्म करतो तेव्हा त्याचं क्रेडिट आपल्याकडे न घेणं. भगवंत माझ्याकडून करवून घेतात, देवाच्या कृपेमुळे माझ्याकडून हे घडलं गेलं, माझ्या हातून हे झालं, कर्म झालं असं म्हणणं म्हणजे भगवंताला क्रेडिट न देता, भगवंताला श्रेय न देता सगळं काही आपल्याकडे श्रेय घेणं, याला म्हणायचं, भगवंताने इथं म्हटलं तो चोर आहे. अशा अर्थाने क्रेडिट आपल्याकडे नाही घेणं म्हणजेच कर्तृत्व आपल्याकडे न घेणं. अशा प्रकारे स्वतःकडे घ्यायचं नाही. मग देवांना भोग परत, पुढे काय म्हटलंय की देवांना त्यांचे भोग अर्पण न करता जो स्वतःच भोगतो, हेच अर्थ तोच आहे की देवांना भोग परत करणं म्हणजे काय आहे, की अशा प्रकारे त्याच्या कृपेमुळे मला जे काही आता यश मिळाले आहे, जी माझी भरभराट होती आहे, याची जाणीव कायम ठेवणं, त्याच्यामध्ये भगवंताची कृपा आहे. हे सगळं जे दिसतंय ना ती भगवंताची कृपा आहे. अशा वृत्तीने त्याच्याशी कृतज्ञ राहणं, याला म्हणतात त्याला अर्पण न करता स्वतः भोगणं. म्हणजे तुम्ही, आपण म्हणतो ना प्रत्येक गोष्टीचं यशाचं क्रेडिट द्या ना त्या गोष्टींना. जे व्यवहारात म्हणतो तेच इथं म्हटलंय की मी इतकं मोठं साम्राज्य उभं केलं आहे, पण ते माझं एकट्याचं नाही, त्याच्यामध्ये हजारो लोकांचे हात लागले, असं जेव्हा माणसं बोलताना म्हणतात ना, त्याच अर्थाने इथं आहे की जे मही कुणी दिले मला ताकद, ही भगवंताने दिलेली. म्हणजे त्याचं ऋण मान्य करायचं. जसं समाजाचं प्रत्येक गोष्टीमध्ये ऋण मान्य करणं ही भावना आपल्यामध्ये असते. जसं आपल्या आयुष्यामध्ये आपण जन्माला जे येतो ना ते कुणामुळे येतो? ते आई वडिलांमुळे. आपला सांभाळ होतो, आपली संपूर्ण डेव्हलपमेंट कुणामुळे होते? आई वडिलांमुळे. म्हणजे आई वडिलांचं ऋण पहिल्यांदा मान्य करा. प्रत्येकाचं, आपल्याला प्रत्येक टप्प्यावर सारखं प्रत्येकाचं ऋण असतं. जसं जन्मापासून हे शरीर मिळालं ते आई वडिलांपासून, त्यांनी पालन पोषण केलं म्हणजे त्यांचं आहे. मग पुढे शिक्षण आहे ते कुणामुळे? शिक्षकांमुळे, आपल्या गुरुजनांमुळे, म्हणजे त्यांचं ऋण आपल्यावर आहे. अशा प्रकारे या निसर्गाचं किती ऋण आहे. प्रत्येक गोष्ट आपण निसर्गाकडनं मिळत असते आपल्याला. पशु पक्षी आहेत त्यांचं ऋण आपल्यावर आहे. असं प्रत्येक गोष्टीचं ऋण मान्य करायचं आणि त्यांच्याशी कृतज्ञ राहायचं. आपल्याकडे जे जे आहे ते सगळं या सगळ्यांच्यामुळे आहे, ही कृतज्ञता आहे. आणि पुन्हा ज्यांच्याकडनं मिळालंय ना ते त्यांना निष्काम भावनेने परत करायचं. कसं करायचं? त्यांची सेवा करायची. आई वडिलांच्या बाबतीत कृतज्ञता म्हणजे काय आहे? त्यांची सेवा करायची, त्यांच्याशी कृतज्ञ या भावनेने की त्यांची सेवा करणे माझं कर्तव्य. मी काही त्यांच्यावर उपकार करत नाही, मी सेवा करते कारण त्यांनी माझ्यासाठी हे केलेलं आहे, हे ऋण मी मान्य करते. तर अशा प्रकारे
मग आता जसे आई वडील आहेत तसं कुटुंब पण आहे, तसं समाज पण आहे. आपल्या प्रत्येक गोष्टीमध्ये वेळोवेळी या सगळ्यांनी सहाय्य केलेलं असतं. अशा म्हणजे समाज मग हा आपला परी मोठा मोठा होत जातो ना, मग समाज आहे, मग राष्ट्र आहे. अशा प्रकारे हे आपण विसरता कामा नये. मग त्यांना ती केलेली मदत वेळोवेळी परत करणं हे आपलं कर्तव्य आहे. यांच्याशी कृतज्ञ राहणं हे आपलं कर्तव्य आहे. हे इथं भगवंत सांगतात की काय म्हणतात, तैही दत्तान ह्या एभ्या अप्रदाय, स्वतः सगळंच घेणं क्रेडिट आणि दुसऱ्याला क्रेडिट न देणं याला म्हणतात चोर. हे सगळं ना माझ्या धडपडीमुळे निर्माण झालं. अशा प्रकारे स्वतःकडे क्रेडिट न घेणं याला म्हणतात कृतज्ञता. ही प्रत्येक बाबतीत आहे. आता जर आपण अशा प्रकारे त्यांच्याशी कृतज्ञ राहिलो नाही तर काय होतं बघा. म्हणजेच काय थोडक्यात आता निसर्गाशी कृतज्ञ राहायचं म्हणजे काय हो, म्हणजे निसर्गाने ज्याप्रमाणे निसर्गाची त्या त्या पद्धतीने बघा. निसर्गाकडनं घेतलं, काय घेतलं, झाडं आम्हाला देतात, मग झाडांकडनं घेतलं, झाडं लावायला शिका. एक झाड कापलं की आपण म्हणतो ना 5 झाडं लावली पाहिजे, अशा अर्थाने सांगितलंय. जे जे मिळतं ते ते परत करायला शिका, म्हणजेच कृतज्ञता बाळगा. पण आता जर आपण निसर्गाच्या विरुद्ध वागलो, निसर्ग नियमांच्या विरुद्ध वागलो तर काय होतं, मग तेच ना, म्हणजेच आपण आपल्या कर्तव्याला चुकलो असं झालं तर काय होतं, ते सृष्टीचक्र बिघडतं. पुढच्या श्लोकामध्ये ते सांगितलंच आहे की सगळं सृष्टीचक्र बिघडतं त्याच्यामध्ये. आणि मग आपण म्हणतो तसं अतिवृष्टी आहे, अनावृष्टी आहे, किंवा भूकंप आहे, सुनामी आहे, या सगळ्या नैसर्गिक आपत्ती कशामुळे येतात याचं कारण आपण याचा या सगळ्याची एक कडी आपण पण आहोत. हे जे सृष्टीचक्र आहे ना त्याच्यामध्ये आपण पण आहोतच ना. जर आपण या निसर्ग नियमांना धरून राहिलो तर सगळं निसर्गात सृष्टीचक्र तशा पद्धतीने चालू राहत. पण जर मनुष्य आता जे आपण बघितलं आत्ताच्या काळात आपण काय करतोय, फक्त ओरबाडतोय सगळं. निसर्गाकडनं सुद्धा ओरबाडूनच घेतोय ना, आणि सगळं आपल्या स्वार्थासाठी. तेच भगवंत इथे म्हणतात की अशा प्रकारे जो स्वतःसाठी सगळं वापरतो तो चोर आहे. अशा म्हणून स्तेन शब्द वापरलाय की चोर का आहे, की जो दान करत नाही, जो कृतज्ञ नाही, जो आपल्या कर्माने सगळ्याची वृद्धी करत नाही, समाजाची नाही, निसर्गाची नाही, जो फक्त स्वार्थासाठी सगळ्यांचा वापर करतो, अगदी आई वडिलांपासून, कुटुंबापासून, समाजापासून, सगळ्याचा, निसर्गापासून सगळ्यांचा वापर करणं आणि परत न करणं, कृतज्ञ न राहणं, याला इथे भगवंत चोर म्हणतात. आपल्याकडे कसे सांगितलं, ईशावास्यम सर्वम, हे जे काय आहे ना की सगळं जग ईश्वरमय आहे असं जे सांगितलेलं आहे. म्हणजेच काय, तू त्याचा एक भाग आहेस, या जगाचा तू भाग आहेस, या विश्वाचा तू भाग आहेस. म्हणून त्याच्या विरुद्ध कुठलंही कृत्य करशील तर तू चोर आहेस. आपल्याकडे मी नेहमी एक उदाहरण देते की भारत, आपली प्रतिज्ञाच बघा काय, भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत. हे काय, माझे बांधव आहेत म्हणजे काय, हेच आहे की या विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे. त्या परंपरांच्या पायी होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करीन. मी प्रत्येकाशी सौजन्याने वागेन. सगळं काही ह्या प्रतिज्ञेत आलेलं आहे. जे मी देशाच्या बाबतीत आहे ना तेच संपूर्ण सृष्टीच्या बाबतीत आहे, तेच कुटुंबाच्या बाबतीत, प्रत्येकाच्या बाबतीत काय आहे, सगळे माझेच आहे. इतकी व्यापक दृष्टी इथं भगवंत देत आहे की हे सगळं. म्हणून तुला काय केलं पाहिजे, तर तू अशा प्रकारे कर्तव्याचं पालन केलं पाहिजे. तुझा यज्ञ असा पाहिजे, त्याच्या विरुद्ध कृत्य केलीस तर तू चोरस. म्हणजे ज्ञानेश्वरांनी तर चक्क स्पष्ट शब्दात सांगितलंय की म्हणून स्वधर्म जो सांडील तया ते काळू दंडील, काळ त्याला बरोबर शासन करेल. कुणाला, जो स्वधर्म सांडील, स्वधर्माप्रमाणे वागणार नाही त्याला, चोर म्हणून हरील सर्वस्व तयाचे, त्याचं सर्वस्वाचं हरण कोण करेल, काळ करेल. अग्निमुखी हवन न करील देवता पूजन, प्राप्त वेळे भोजन ब्राह्मणाचे. आता ही सगळी कर्म जी सांगितलेली पूर्वीच्या काळापासून की मुळात यज्ञ करा, म्हणजे आता ते शब्द, अग्निमुखी हवन करेल म्हणजे यज्ञ करणार नाही, न करील देवतांचं पूजन, तो देवतांची पूजा करणार नाही, प्राप्त वेळे भोजन ब्राह्मणाचे, म्हणजे योग्य वेळेला ब्राह्मणांना भोजन देणार नाही.
विमुख होईल गुरुभक्ती, आदर न करील अतिथी, संतोष नेदील ज्ञाती आपुलिये. म्हणजे गुरुभक्ती सोडून देईल, अतिथीचा आदर करणार नाही, आणि ज्ञातीभाव बांधवांना म्हणजेच काय, समाजातील आपल्या बरोबरच्या समाजातल्या लोकांना संतोष देणार नाही. ऐसे स्वधर्म क्रिया रहितू, आथिलेपणे प्रमत्तू, केवळ भोगा सत्तू होईल जो. अशा प्रकारे जो स्वधर्माचं कर्म सोडून फक्त भोगामध्येच आसक्त होईल, त्याची फार मोठी हानी होईल. म्हणजे जैसे, आणि त्यात कशी हानी होईल तर ज्ञानेश्वर असं दृष्टांत देतात, जैसे गतायुषी शरीरी चैतन्य वासू न करी, का निदैवाच्या घरी न राहे लक्ष्मी. तैसा स्वधर्मू जरी लोपला, तरी सर्व सुखांचा भारा मोडला, जैसा दीपासवे हरपला प्रकाशू जाय. म्हणजे जैसे गतायुषी शरीरी चैतन्य वासू न करी, एकदा आयुष्य संपल्यानंतर देहाला प्राण जसे सोडून जातात, किंवा निदैवाच्या घरी न राहे लक्ष्मी, दैवहीन माणसाच्या घरी लक्ष्मी राहत नाही, त्या, किंवा अजून एक उदाहरण काय दिलंय, जैसा दीपासवे हरपला प्रकाशू जाय. दिवा मालवल्यावर जसा उजेड नाहीसा होतो, त्याप्रमाणे स्वधर्माचा लोप झाला, जो स्वधर्माप्रमाणे वागला नाही, त्याच्या बाबतीत काय होतो, सर्व सुखांचा आधार नाहीसा होतो. म्हणजे काय, त्याला कोणत्याही प्रकारचं सुख मिळत नाही. इतकं महत्वाचं आहे स्वधर्माचं पालन. म्हणून निजवृत्ती हे न संडावी, इंद्रिये बरळो नेदावी, ऐसे प्रजाते शिकवी चतुराननू. म्हणून आपला स्वधर्म सोडू नये, आपली इंद्रिय स्वैर सोडू नयेत. म्हणजे काय, फक्त उपभोगांमध्ये रमू नये, असं ब्रह्मदेवानी प्रजेला शिकविले. काय शिकवलं, सहयज्ञ प्रजा सृष्ट्वा. हे जे हा जो श्लोक आहे त्याच्यामध्ये हे सांगितलं ना, की ब्रह्मदेवाने मुळे निर्मितीच तुमची अशी केली आहे, यज्ञासह प्रत्येकाची निर्मिती, प्रत्येकाचा जन्म यज्ञासह झालेला आहे. आणि ब्रह्मदेवाने काय शिकवलं प्रजेला, हेच तर शिकवलं की आपापली कर्तव्य या पद्धतीने करा, एकमेकाला संतोष म्हणजे संतोष ठेवा. तुम्ही देवाला संतोष ठेवलं, देव तुम्हाला संतोष ठेवते. परस्परां सहधर्माने सहचर्याने वागा, आणि जो असा वागणार नाही त्याला काय होईल, मग त्यामुळे त्याला काळ दंडूला, असं ज्ञानेश्वरांनी